आज आपण लहान फुलांचा हार पाहणार आहेत आणि याची साईज ही असणार आहे, जे मी यापूर्वी सांगितलं होतं की लहान फुलांचा हार आपण व्हिडिओ पाहणार आहोत. आणि हा व्हिडिओ बनवण्याच्या मागं हेतू असा आहे की प्रत्येकाचा गणपती हा खूप मोठा नसतो, 1-2 फीटपेक्षा जास्त मोठा नसतो. त्यामुळे आपण लहान साईजमध्ये हार कसा बनवायचा हे पाहणार आहोत. तर आपण ही 8 mm ची वायर घेतलेली आहे, पाईप क्लीनर, आणि याला 3 पार्टमध्ये कट करायचं आहे. एक अंदाजे 3 पार्ट करायचे आपण आणि कट करून घ्यायचे. हे झाले आपलं समांतर 3 पार्ट, याला कट करायचे आहेत. आता त्यानंतर आपण एक मोठी पाईप क्लीनर घ्यायची, म्हणजे पूर्ण एक पाईप क्लीनर घ्यायची आणि त्याचे 2 भाग करायचे. ही मोठी पाईप क्लीनर घ्यायची, ह्याचे परत 2 पार्ट करायचे. पहिली पाईप क्लीनर घेतली, त्याचे 3 पार्ट केले आणि दुसरी पाईप क्लीनरचे आपण 2 पार्ट केलेत. यामधला एक पार्ट घ्यायचा आहे आपल्याला पाईपचा आणि त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. जे नेहमी आपण जास्वंदीचं फूल बनवतो त्या पद्धतीनेच बनवायचं आहे आणि त्याला एक फोल्ड करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या 3 पाईप ज्या होत्या कट केलेल्या त्यापैकी एक घ्यायची आणि त्याला एक फोल्ड मारून आपण अशा पद्धतीनं ह्याला ट्विस्ट करायचं आहे. हे अशा पद्धतीने ट्विस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं असं दुमडायचं आहे. त्यानंतर दुसरे पार्ट घ्यायचा आहे त्या 3 पाईपमधला, ह्याला इथं असं अडकवून असं ट्विस्ट करून घ्यायचं आहे. हे झालं याच्या बाजूचं. ओके. त्यानंतर आता आपण थर्ड पार्ट जो आहे पाईप क्लीनरचा तो घ्यायचा आणि या साईडला म्हणजे अडकवायचं. या साईडला ट्विस्ट करू, थोडंसं दुमडायचं आणि त्यानंतर परत या पाईप क्लीनरला आपण असं ट्विस्ट करून घ्यायचं. तर आता हे झालं आपल्या लीफचं बेस. तर याला व्यवस्थित करून घ्यायचं. आपण लीफ बनवताना ह्या ज्या आतल्या पाईप आहे ते सिक्वेन्स न लावायचा. अलीकड पलीकड झाले की लीफ बरोबर नाही दिसत, फिनिशिंग नाही येत लीफला. तर हे अशा पद्धतीनं असं आपण इथं पिंच करून लीफ बनवायची. ओके. तर आता आपण इथं याला लॉक करायचं आहे. आणि जे एक्स्ट्राचे धागे वाटतात किंवा एक्स्ट्रा एक पाईपलाईन वाटते त्याला कट करून घ्यायची. हे असं रँडमली निघतं बऱ्याच वेळेला. तर परत आपण याला असं ओपन करायचं. थोडंसं आतल्या बाजूला पकडून परत लॉक करायचं. तर ही अशी लीफ तयार होते. चला तर मग फुलं. जास्वंदीच्या फुलांच्या सर्व पाकळ्या बनवून तयार ठेवलेल्या आहेत आणि आता आपण या ठिकाणी ग्लूगननं चिटकवणार आहेत. ग्लूगन लावून घेऊन आपण ही सेकंड पाकळी अटॅच करून घ्यायची आणि अशाच पद्धतीनं तिसरीही करून घ्यायची. आता आपण इथं पराग जोडून घेणार आहेत. जास्वंदीच्या फुलामध्ये जो पराग असतो तो इथं आपण जोडून घ्यायचा. याला पोलन पण म्हणतात. आणि फुलाची 5वी पाकळी जोडून घ्यायची. ग्लूगन लावल्याच्या नंतर काही सेकंद तुम्हाला ते फूल होल्ड करावे लागेल. हातात थोडंसं असं प्रेस करून पकडायला लागेल, जेणेकरून ग्लूगन हे कायमस्वरूपी फिक्स होईल. नाही तर थोडंसं लूज पडतं फूल तसंच ठेवल्यास, त्यामुळं थोडंसं आपण पकडून ठेवायचं. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आपण बॅक साईड, बऱ्याच जणांची रिक्वेस्ट होती की बॅक साईडचा आम्हाला कवर करता येत नाही किंवा फिनिशिंग येत नाही. तर अशा पद्धतीनं बॅक साईड करून घ्यायची. एक पाईप क्लीनर घेतलेला आहे आणि त्याला खाली फिक्स केलेलं आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण ग्लूगननं याला वरती कवर करणार आहेत. आणि ही अशा पद्धतीनेही करतात आणि ग्रीन कलरच्या पाईप क्लीनरनं पण करतात.
तेही छान दिसतं. तुम्हाला जे सोपं वाटेल, जे योग्य वाटेल त्या पद्धतीनं करा. आणि ही अशा बॅक साईडची आपण फिनिशिंग करून घेतलेली आहे. खूप मुलींची रिक्वेस्ट होती की लहान साईजमध्ये फुलं बनवा आणि ही अशा पद्धतीनं सुंदर असे लहान साईजमध्ये फुलं तयार येतं. आणि चला याचा हार बनवायला सुरुवात करूया. आणि हे सुबक अशी फुलं तुम्ही लहान मूर्तीसाठीही वापरू शकता आणि मोठ्या मूर्तीसाठी क्वांटिटीमध्ये जसं की 7-11 ही आपली फुलांचा फुलं पण बनवून तयार त्या आहेत आणि साईजमध्ये मी फुलांचा हे हार 5 बनवू फुलांचा शकता. हार बनवते. तर ह्याला अटॅच करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपण मोती घेणार आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारची मोती मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. लहान मोठी त्या तुम्हाला जसं योग्य वाटतं किंवा ज्या प्रकारची मोती आवडतात त्या साईजमध्ये तुम्ही मोती घेऊ शकतात. मोती, पर्ल्स जे म्हणाल ते. ओके. त्यानंतर आपण हाराच्या खाली जे लटकन असतं ना ते बनवून ठेवलेलं आहे. या ठिकाणी 5-5 पर्ल्स लावलेले आहेत आणि खाली छान असं हे या साईडला घ्यायचं आहे. एकदम आपण तंतोतंत या साईडला घ्यायचं आहे. त्यात व्हाईट दोरा असल्यामुळे दिसून येतो. त्यासाठी एकदम कडेला घ्यायचं आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी पर्ल्स ॲड करणार आहेत. मी मोठी साईज घेतली आहे. थोडंसं दोरा हाईड होतो छान, त्यामुळे मोठी साईज घेतली आहे. आता आपल्याला दुसरं फूल ॲड करायचं आहे. हे अशा पद्धतीनं लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला. इथं फिक्स करताना थोडंसं आपण टाईट घेतला पाहिजे दोरा. दोरा इथं टाईट घेतला ना मणीही व्यवस्थित बसतो आणि फिनिशिंगही छान येते हाराला. अशा पद्धतीने आपण लॉक करणार आहेत.